हायकोर्टाच्या निर्णयानुसार मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई जेथे सुरू असलेलं पाहायला मिळालं। मात्र याच नंतर आपण जर पाहिलं तर काही नागरिकांकडून अजूनही कबुतरांना खाद्य टाकण्याचं काम जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर दादर कबूतरखाना परिसरातील लोकांकडून हायकोर्टाच्या निर्णयाचं हायकोर्टाकडून स्पष्ट आदेश असतानाही कबुतरांना गपचूप धान्य जे आहे ते खायला घातलं जाण्याचा प्रकार जो आहे तो इथे सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण यापूर्वी जर पाहिलं तर एका व्यक्तीकडून या कबूतरखान्याच्या जवळ गाडीवरती प्लेट ठेवून सुद्धा कबुतरांना खाद्य आणि पाणी टाकण्यात पाणी देण्याचं काम जे आहे ते आपण पाहिलं होतं। यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून यावरती कारवाई सुद्धा करण्यात आली होती। मात्र आता आपण जर पाहिलं तर एका इमारतीच्या छतावरती खरं तर 3 गोणी हे कबुतरांना दाणे जे आहे ते खाद्यासाठी तसेच पाणी पिण्यासाठी पाणी सुद्धा या टेरेसच्या वरती जे आहे ते टाकलेलं आपल्याला पाहायला मिळालं। मुंबई महानगरपालिकेकडनं निर्देश असूनही या परिसरातील काही नागरिकांचा खरं तर या संपूर्ण निर्णयाला निषेध जो आहे तो व्यक्त केला जात आहे। त्यामुळे इतर ठिकाणी कबूतरखान्याच्या इतर परिसरात खरं तर लोकांकडनं या कबूतरखान्याच्या कबूतरांसाठी या इतर बिल्डिंगच्या टेरेसवरती खरं तर खाद्य आणि पाणी देण्याचं काम सध्या लोकांकडनं केलं जात आहे। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका या संदर्भात काय कारवाई करणार, कशा पद्धतीने या सर्व इमारतीतील लोकांवरती असेल किंवा या इमारतीच्या वरती टाकलेल्या कबुतरांसाठी खाद्य संदर्भात मुंबई महानगरपालिका काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।